नमस्कार. मनसे घडामोडी या बातमीपत्रात मी तुषार खरे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंदर्भातल्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. शाळा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरातील बिअर बार व मद्य विक्री दुकाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी बंद करून त्यावर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे यांच्या वतीनं निवेदन देऊन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना देण्यात आला. साताऱ्याच्या वडूज उंबर्डे तालुका खटाव येथील उरमोडी पोटकालव्याच्या पाईपलाईनचं काम सुरू असून हे काम सुरू असताना ठेकेदाराकडून गावातील शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पाईपलाईन तोडण्यात आल्या असून त्या पुन्हा दुरुस्त केल्या गेल्या नाहीत. या शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्यांची गय महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार नाही, असा इशारा सातारा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे. मनसे पदवीधर निवडणूक जिंकणार आणि विधानसभेत मनसेचा एक आमदार निवडून जाणार असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार श्री अभिजित पानसे यांनी व्यक्त केला आहे. ताडोबा अंधारी येथील व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र दर्शनासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने जिप्सी लावण्यात आल्या होत्या. हा प्रकार वाघांची वाट अडवण्याचा असून नियमबाह्य आहे. पुन्हा असा चुकीचा प्रकार दिसला तर बफर क्षेत्रातील पर्यटन आम्ही बंद पाडू, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांनी दिला आहे. या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या बातम्यांसह पुन्हा पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.